सेवी करीत याला निवडलेला अभंग जगदवंदनीय जगदमान्य श्री जगद्गुरु तुकोबराया यांच्या गात्यातील बहुतांशी सर्वांच्या पाठातील आहे. बसलेल्यांच्या जरी नसेल तर उभे आहे, सगळ्यांच्या पाठात अभंग आहे. अभंग गोड आहे, अभंग उत्कृष्ट आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबराया संतांचं असणारं प्रेम, संतांचं असण्यावरती आपल्याला ऋण हे कुठल्या रूपकामध्ये घ्यायचं. कारण एखादी गोष्ट पठवून देत असताना आपण कुठे एक रूपक घेतो बघा. संत जनाबाई या देहाचं महत्व पठवून देत असताना या शरीराला जात्याचं रूपक वापरलं होतं, जात्याची उपमा दिली होती. हे सुंदर आहे, हे चांगलं आहे, हे देखणं आहे. आणि हे गर 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 फिरतं महाराज. हे एक ठिकाणी राहत नाही, हे स्थिर राहत नाही, हे सारखं फिरतं. एवढं फिरतं महाराज, एवढं फिरतं. मग त्याच्याकरता संत जनाबाई बोलतात, सुंदर माझे जाते ग सुंदर माझे फिरती बहुत ओव्या गावू कौतुके तू रे विठ्ठला. या जात्याला, या शरीराला संत जनाबाई बोलतात, हे जाणार आहे रूपक वापरलं. त्या रीतीनं श्री जगद्गुरु तुकोबराया संतांचं असणार आपल्यावरती प्रेम, ज्या रीतीनं माय आपल्या लेकरावरती प्रेम करते त्याच पद्धतीनं संतांनी माझ्यावरती प्रेम केलं. एवढं प्रेम केलं आणि त्याच्याकरता मायचं रूपक जगद्गुरु तुकोबराया वापरतात. बघा किती सुंदर या अभंगामध्ये रचना आहे. ज्या रीतीनं माय आपल्या लेकरांकरता मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. मायच्या चित्तामध्ये आपल्या लेकराशिवाय दुसरं काहीच नसतं. मायच्या चित्तामध्ये सतत तिला आपल्या डोळ्यासमोर फक्त आपलं लेकरू दिसतं बघा. आणि त्या लेकराकरता महाराज बोलतात, माय आपलं शरीर देखील विसरते, देहाचा विसर पडतो तिच्यात, ऐका नाही. देह विसरी आपुला, देहाचं भान नसतं तिला. मर 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 दिवसभर काबाड कष्ट करते, रानामध्ये जाते, नको ते कष्ट करते, एवढं कष्ट सहन करते. पण त्याचा सीन आणि भाग, सीनलेला जीव, भागलेला जीव, एवढं काबाड कष्ट केलेला, थकून गेलेला जीव महाराज, शरीरामध्ये त्राण राहत नाही. पण एकदा का लेकरू बघितलं ना, महाराज सांगतात जवळी घेता सीन गेला. एकदा लेकराला उराशी धरलं ना महाराज, माय म्हणते आता माझा सीन गेला, भाग गेला, भाग गेला, सीन गेला, ऐका ना. आणि आपल्या लेकराला लढीवाळपणानं दावी प्रेम भाते, ऐका ना, आणि अंगावरी चढते. माय आपल्याला लेकराला भरवण्याकरता आपल्या अंगा खांद्यावर खेळवते महाराज. आपल्या लेकरानं नाही काय खाल्लं तर आपल्या कडेवर घेते. हा चिवचा घास, हा पिऊचा घास, हा काऊचा घास, अति गोड 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 बोलून माय आपल्या लेकराला भरवते. त्या रीतीनं महाराज बोलतात, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज बोलतात, तुका संता पुढे, महाराज सांगतात त्या न्यायानं, त्या रीतीप्रमाणे संतांचं माझ्यावरती एवढं उपकार आहेत, संतांचं माझ्यावरती एवढं ऋण आहे. आणि संतांच्या समोर तुकोबराया, ऐका नाही, तुका संता पुढे आणि पायावरती झोंबे, लाडे आणि कोडी. एवढं या रीतीप्रमाणे जेवढं मायचे उपकार लेकरावरती किंवा माय आपल्या लेकराकरता जेवढं करते तेवढं महाराज सांगतात संतांनी माझ्या करता केलं. विठ्ठल संत सज्जन हो मायबाप हो, किम कारणास्तव आपण सर्वजण एकत्र आलात हे सर्वांनाच ज्ञात आहे. कैलासवाशी, वैकुंठवाशी यशोदा माणिकराव गायकवाड यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं संत सज्जन हो मायबाप हो, आपण सर्वजण एकत्र आलात. आणि या कार्यक्रमाची गेली 1 महिना 2 महिन्यापासून धावपळ चालू आहे, ऐका नाही. हे मायवेडी माणसं आहेत बघा, ऐका नाही. हे मायवेडी माणसं आहेत. मी तुम्हाला चिंतनामध्ये सांगन, आज या लेकरांना आपल्या माय करता 2 महिना अविरत, ऐका नाही. इकडलं मंडप बघा, इकडलं सिस्टीम बघा, इकडला महाराज बघा, इकडले गायनाचार्य बघा,
गावात एकही घर ठुलं नाही, एकही माणूस ठुला नाही. या बरं माझ्या माईचं श्राद्ध आहे, सर्वजणी या बरं. माय वेडी झालेली मंडळी. ठीक आहे. आईच्या वेडापोटी गेलं वर्ष, 1 वर्ष होऊन गेलं महाराज. एक दिवस असा नाही गेला, एक रात्र अशी नाही गेली की आपल्याला माईची आठवण नाही आली. आणि अजून सांगू तुम्हाला, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत कळती, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत कळती, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत कळती, ज्याला कान नाही त्याला कानाची किंमत कळती गड्या. पण ज्याला माय नाही त्याला मायची किंमत कळते. माय क्या चीज आहे. त्या विश्वामध्ये सगळं काही मिळून जाईल गड्या. हो, एक शास्त्रकार बोलतात, चालणार सूर्य थांबवता येईल, कृत्रिम पाऊस पाडता येईल, पण मात्याआड गेलेली माय दादा जगात कधीच भेटत नाही. मात्याआड गेलेली माय अविरत. आज एक पूर्ण वर्ष झालं महाराज. आणि या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं सज्जन हो माय बापू, आपण सर्वजण एकत्रित आलात. आपण सर्वजण देवरूपानं सगळी मंडळी बसलात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, साक्षात ब्रह्मा विष्णू, तुम्ही श्रुतीनं तुम्ही देवरूपानं बसलात. देवांची अनेक रूप घेऊन तुम्ही या ठिकाणी बसलात महाराज. ठिकाणी आणि त्याच्यामध्ये सुंदर कीर्तना करता, साथसंगत करण्याकरता ॲडव्होकेट आपली वकिली व्यवसाय सांभाळत सांभाळत परमार्थामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी कृष्ण महाराज असतील महाराज, त्या ठिकाणी काय अतिवैभव सांगावं. ज्यांचा हात गोड आहे, ज्यांचा स्वभाव गोड आहे. ॲडव्होकेट आमचे कृष्णजी महाराज चव्हाण, त्यांची उपस्थिती आहे. हार्मोनियम करता आपल्या परिसरातील, त्यांचं गाणं गोड आहे. नागनाथ महाराज, त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर आपले सर्व गायनाचार्य मंडळी, त्याच्यामध्ये सर्वात अग्रगण्य भजन काय असतं, स्वर काय असतो, अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या गायनानं ओळख करून दिली महाराज, महाराष्ट्राला दिली. कर्नाटकमध्ये त्यांचं सुंदर गायन होतं महाराज, ऐका नाही. त्याचे आमचे शिवाजी महाराज शितारी कधी भेटत नाहीत, ते कधीतरीच भेटतात महाराज. जसं आंधळ्याच्या हातात कावळा सापडा. त्यांचा गोड स्वभाव, गाणंही गोड आहे. युवा कीर्तनकार हरिभक्त परायण आमचे विकास महाराज आलदर. माणसं काही अंगानं कमी असतात, काही अंगानं सगळ्याच अंगानं असतात महाराज, आहे का नाही. ज्यांचा मृदंग गोड आहे, ज्यांचं गायन गोड आहे, आणि ज्यांचं कीर्तनही गोड आहे, आणि ज्यांचा स्वभावही गोड आहे, असे चारही अंगाने आमचे विकास महाराज, त्यांची उपस्थिती आहे. गंमत अशी होती महाराज, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराला येत नाही, दुसरा कीर्तनकार दुसऱ्याच्या कीर्तनाला येत नाही. पण मी माझं मोठेपण समजतो महाराज. आज ठिकाणी महाराजांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर आपले त्यांचा स्वभाव गोड आहे ना, अण्णावी गोडच आहे बघा. आमचे गोडशे महाराज, विष्णू महाराज, सर्व टाळकरी मंडळी, आमचे नवनाथ महाराज. आता काही दिवसात आम्हालाही वाटतं आम्ही जरा थोडीशी रजा घ्यावी आणि असं एखादं उमदं नेतृत्व पुढं करावं. माझी विनंती आहे, माझी अपेक्षा आहे की आपल्या नवनाथ महाराजांनी देखील कीर्तना करता जरा थोडासा अभ्यास करावा, प्रयत्न करावा. आमचे नवनाथ महाराज नावडकर, श्री नवनाथ महाराज शिंदे, आहे का नाही. परमार्थाबद्दल अतिशय आवड, प्रेम, श्रद्धा, ही सगळीच दिग्गज मंडळी. त्याचबरोबर ज्यांचं सिस्टीम गोड आहे बघा. हा कार्यक्रम जर सक्सेस करायचा असेल तर सिस्टीम दादा, कार्यक्रम पाडायचा की चांगला करायचा हे कोणाकडे आहे? सिस्टीमवाल्या दादाकडे. हो. त्याचबरोबर आमचे चोपदार महाराज, एवढं वय झालं महाराज, देह जाऊ आत्वा राहू पांडुरंगी दृढ भाऊ, या न्यायाप्रमाणे त्यांची उपस्थिती आहे. विनेकरी महाराज, ऐका 90 वर्षाचं वय महाराज. आपण त्यांना खेळीया समजतो, पण त्यांच्या वयामानाकडे विचार करा जरा, ऐका. 40-50 वर्षाचा गडी म्हणतो माझं गुडघं दुखाले भाऊ, कंबर दुखाली रे, उभा राहता येत नाही. आज 90 वर्षाचं वय, 90 वर्षाचं वय. कुठं शरीर आहे, कुठं परमात्म्याबद्दल आवड आहे. असं कोणी काही म्हणत असतात. मी नेहमी सांगत असतो, आपली स्तुती करावा, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावा, असं हे डोक्यातनं काढून टाका. हे डोक्यातनं काढून टाका. भगवंतानी आपलं म्हणावं आणि खरा उद्धार तिथे. विठ्ठल आपल्या माईच्या ऋणातून आपल्यावरती काही जणांचे ऋण आहेत महाराज. देवाचं ऋण आहे आपल्यावरती, देवाचं ऋण आहे आपल्यावरती. त्याच्यानंतर ऋषीचं ऋण आहे आपल्यावरती, ऋषीचे उपकार आहेत.
संतांचे उपकार आहेत महाराज, त्याचबरोबर आपल्यावरती माय बापाचे उपकार आहेत महाराज. आणि या माय बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता, उत्तराई होण्याकरता, आता या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. काय केल्यानंतर ऋणमुक्त होऊ? एक शास्त्रकार बोलतो, आपल्या स्वतःच्या शरीराच्या चामड्याचे जोडे जरी मायबापाच्या पायात घातले ना, याच्यातून उत्तराई होऊ शकत नाही. मग काय दिल्यानंतर उत्तराई होता येईल? काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई? ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. पाय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. पाय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, एक पाय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, जीव थोडा, हो जीव थोडा. हा, अच्छा नेरवाली बी आहे तिथं. सगळे जरा आपापल्या धोरणात चालावं लागतं. काय होतं, कोणाला काय व्हायरल करायची आवड असते, कुणाला काय व्हायरल करायची आवड असते. एकेकाला महाराज भोगायचं आलं हो, मोठी मोठी संकट आली. कशामुळे? या चॅनलवाल्यामुळे. त्यामुळे आपण हे तोलून मोलूनच चालायचं. विचार त्यांचा महाराष्ट्रामध्ये चॅनल, काय चॅनलचं नाव आहे? योग कीर्तनाचा. हा, युवा कीर्तन, नाही योग कीर्तनाचा. योग कीर्तनाचा महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारा चॅनल, त्यांची उपस्थिती आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल आपल्या मायच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आता केलेला असणारा प्रयत्न असणारे त्यांची मुलं, ठीक आहे ना, कैलासवासी वैकुंठवासी यशोदा माणिक गायकवाड, या नावातच महाराज एवढं गम्य जमलेलं आहे. या नावामध्ये एवढं गोड अर्थ आहे की माणसाने नावं ठेवता चांगली ठेवत जावं बघा. माणसाने नावं चांगली ठेवत जावं, कारण नावात बरंच गोड अर्थ असतो बघा. आता नाव किती गोड आहे बघा. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, अखिल कोट या विश्वाचा मालक, जिच्या पोटाला आला त्या माईचं नाव काय होतं? यशोदा. यशोदा माय. आयुष्यभर महाराज कमीत कमी परमात्मा नाही करता आला, नाही करू दे, पण जगाच्या मालक जिच्या पोटामध्ये आला तिचं आपण रात्रंदिवस तिचं आपण मुखामध्ये नाम घेत होतो बघा, यशोदा माई. उद्धार करण्याकरता महाराज हे नाम अतिशय पोषक आहे. जगाचा मालक आमच्या यशोदा मैयाच्या पोटी आला आणि त्याच रीतीप्रमाणे ज्यांचा स्वभाव गोड होता महाराज, ठीक आहे, गावामध्ये राहत असताना सगळ्यांच्या तोंडामध्ये एवढं एवढं प्रेमाचं महाराज. हे काही माणसं होऊन गेली महाराज, असे माणसं नंतर होणे नाही. जगामध्ये विश्वामध्ये एवढी माणसांची रेलचल आहे. एक थोडकी माणसं असतात की आयुष्यभर फक्त त्यांना प्रेमच दिलं आणि प्रेमच घेतलं. प्रेमाशिवाय दिलंही नाही काय, प्रेमाशिवाय घेतलंही नाही काय काही महाराज. कारण ही मंडळी कितीही जरी वर्षानुवर्षी गेली तर अशी ही मंडळी स्मरणातून कधीही कमी होत नाहीत महाराज. त्यांचा स्वभावच गोड होता आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांच्या मुलाने केलेला असणारा हा प्रयत्न, त्यांचा मुलगा समाधान माणिक गायकवाड, त्याचबरोबर नंदा रघुनाथ लोंढे, सागर वसंत शिंदे, स्वजर शहाजी शिंदे आणि वंदना अशोक कदम, या त्यांच्या लेकरा बाळाने केलेल्या आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता केलेला प्रयत्न, या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. आज आपण चिंतन मांडत असताना फक्त माईच बघायची बरं का. कारण वक्त्यांना समयाचं भान असावं. समयाचं जर भान नसेल तर वक्ता नसून वक्ता ठरतो. काय
समय सूचकता लक्षात आली पाहिजे. हा. आता कार्यक्रम आहे वास्तुक शांतीचा, बरं का नवनाथ महाराज, कार्यक्रम आहे वास्तुक शांतीचा. मग अभंग काय घ्यावा चोपदार? आम्हाला का माहिती? जाळोनी संसार वैसलो अंगणी, हा अभंग घेऊन जमेल का? समय सूचकता पाहिजे. कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे, कार्यक्रमाचं आयोजन काय आहे, त्याच न्यायानं वक्त्यानं बोललं पाहिजे. आज आपण फक्त आईच बघणार आहोत महाराज. नेमकं आईचं अंतकरण काय, ठीक आहे. आई म्हणजे नेमकं काय? महाराज या अभंगामध्ये गोड बोलतात बघा. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. बालकाशिवाय मातेच्या चित्तामध्ये काहीच सुचत नाही महाराज. काय माय म्हणजे तर नेमकं काय? आईची व्याख्या काय? आई हा शब्द तयार झाला कसा? आई हा शब्द काही सामान्य नाही गड्या हो. आई या शब्दाचा अर्थ खूप महान आहे, खूप मोठा आहे. ज्या ठिकाणी आत्मा आणि ईश्वर, लक्षात येते का बघा, आत्मा आणि ईश्वर ज्या ठिकाणी एकत्र नांदतात त्याला आई म्हणतात. अजून पुढे जाऊन सांगा, आई म्हणजे तर नेमकं काय? आई कोणाला म्हणावं? आई म्हणजे काय? आई कोणाला म्हणावं? ऐक नाही, एक लक्षात घ्या, जी सर्वांच्या उशिरा झोपते, सर्वांच्या उशिरा झोपते आणि सर्वांच्या लवकर उठते, तिला माई म्हणावं. विठाल ती सगळ्याच्या अगोदर पसरते आणि ऊन 8 वाजल्यानंतर उठते, तिला काय म्हणायचे ते तुम्ही म्हणा. ऐका नाही, पण माईचं कर्तव्य काय? ऐका नाही, आई कोणाला म्हणावं? सगळं घर अख्खं कुटुंब जेवल्यानंतर, सगळे लेकरं बाळ जेवल्यानंतर जी झोपते तिला आई म्हणायचं. आणि लेकरा बाळाच्या काळजीनं जी लवकर उठते तिला आई म्हणायचं. आई म्हणजे तर नेमकं काय? आईचं अंतकरण काय असतं? मातेची चित्ती. तिला आपल्या बाळाशिवाय काहीच दिसत नाही महाराज. एक प्रसंग आला महाराज, आलं ओघात म्हणून सांगून जाईन आपल्या माई करता. या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र काही सामान्य नाही महाराज. मी नेहमी सांगत असतो, आपला भारत देश काही सामान्य नाही महाराज. आपल्या भारत देशामध्ये सगळं लुटून लुटून नेलं महाराज परकीयानं. आपल्या देशातील संपत्ती लुटून नेली, आपल्या देशातील पैसा लुटून नेला, आपल्या देशातील सोनं लुटून नेलं, आपल्या देशातील धान्य लुटून नेलं महाराज. आपला भारत देश लुटून लुटून नेला. पण परकीयांना आपल्या देशातून एक गोष्ट लुटून नेता आली नाही बघा. सगळं लुटून नेलं, पण आपल्या देशातून एक गोष्ट त्यांना नेता आली नाही. तिचं नाव संस्कृती. आपल्या भारत देशाची संस्कृती कोणालाही नेता आली नाही. ते अनुकरण करतात भारत देशाचं. भारतीय संस्कृती काय? ऐका नाही, आपल्या भारताची संस्कृती आहे सज्जनव, माय बापू. बाकीच्या देशात अनेक नाव आहेत बघा, पण माझ्या भारत देशाला माता म्हटलं जातं. भारत भारत. आणि या भारतामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, स्वाभिमान आहे गड्या. महाराष्ट्रामध्ये जन्माला यायला सुद्धा भाग्य लागतं गड्या. आईच्या गर्भात उमगले झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगले झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं झडली वेडी प्रीत. लाख संकट झेलून घेतील अशी पहाडी छाती. देव देश धर्मा पायी, हो देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती. महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं एवढं सोपं नाही गड्या. आपलं भाग्य आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. एक सांगू तुम्हाला, जेवढे जेवढे संतांची मांदियाळी झाली ती सगळी महाराष्ट्रामध्ये.
जेवढे संत झाले ते सगळे महाराष्ट्रामध्ये संत झाले सज्जन. एखादा अपवाद महाराष्ट्राच्या बाहेर आहे. एक सांगू तुम्हाला, या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे गड्या. एकही संत महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो गड्या. पण एक खंत वाटते गड्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्रांची देवदेवतांची भूमी आहे आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये जर वृद्धाश्रम निघत असेल, महाराष्ट्रामध्ये जर वृद्धाश्रम निघत असेल तर कुठेही सज्जन हो आपण. ज्या दिवशी वृद्धाश्रमची संख्या वाढायला लागली त्या दिवशी समजा आपण कुठेतरी चुकतोय गड्या. माझ्या हिशोबानं ठीक आहे नाही, काही युगामध्ये कर्ण झोपला होता, कर्ण झोपला होता आणि कर्णानंतर जर झोप लागली असेल सज्जन हो, कर्णानंतर जर झोप लागली असेल तर आपल्या हिंदूला झोप लागली. हिंदू आपण हिंदू खऱ्या अर्थानं झोपेत आहोत सज्जन हो. कुठे आपली संस्कृती, कुठं आहोत आपण? ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो सज्जन हो, महाराष्ट्र ही सामान्य भूमी नाही गड्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि ऐका सज्जन हो, माझ्या माईचं कर्तव्य, याच माझ्या माईने माझ्या महाराष्ट्राला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज दिला. याच माझ्या महाराष्ट्राच्या आईनं ज्ञानोबरायला जन्म दिला, तुकोबरायला जन्म दिला सज्जन हो. याच महाराष्ट्रामध्ये आई ही सामान्य नाही गड्या. आई म्हणजे कोण आहे? ऐक सांगून जाईन तुम्हाला सज्जन हो, आई म्हणजे काय असतं नेमकं. त्या काळामध्ये माय मावल्या देखील महाराज व्यवसाय करायच्या. काय? दूध विकायला जायच्या, दूध विकायला जायचे. वेळ झालेला होता आणि जाण्याकरता उशीर झाला आणि जाण्याकरता उशीर झाल्यानंतर दह्याचं दुधाचं सगळं आपलं माल घेतला. दही दूध तूप लोणी सगळं आपल्या बरोबर घेतलं आणि छोटूस तांदूळ बाळ घरामध्ये आंघोळ वगैरे स्नान घातलं आणि पाळण्यामध्ये झोपवला आणि पाळण्यामध्ये झोपवल्यानंतर दही दूध विकण्याकरता गेली महाराज. आणि गेल्यानंतर उशीर झाला जाण्याकरता, गिराईक लागना, माल संपना, फिरून फिरून माल विकू लागली महाराज. माल विकला, माल संपला, पण माल विकण्याकरता खूप खूप अंधार झाला महाराज. उशीर झाला. उशीर झाल्यानंतर आपल्या किल्ल्याचा नेम होता, रात्री 10च्या पुढे एकही गेट उघडं राहणार नाही. कडे कोट सगळे पहारे सज्ज, सगळे कडे कुलप लावून गेले. पहारी गेले, शिपाई गेले, मावळे गेले आणि मावळे सगळे गेल्यानंतर असणारी माय गडावरून खाली उतरण्याकरता वाट शोधू लागली गड्या. पण रस्ता सापडत नाही. रात्रीच्या 10-11 वाजलेत. काय करावं, रस्ता सापडत नाही. सगळे दरवाजे किल्ल्याचे बंद आहेत. बंद दरवाज्यात जायचं कसं? माय म्हणजे काय असते सज्जन हो. इकडं तिकडं शोधून बघितलं, रस्ता भेटत नाही, रस्ता दिसत नाही. पण अंतःकरणामध्ये एकच अपेक्षा, माझं बाळ घरी आहे, माझं तानुलं लेकरू घरी आहे आणि त्या लेकराच्या आशेनं सज्जन हो ज्या माई माऊलीनं या गडावरून रस्ता काढते. रात्र अंधारी, काळा कुठा अंधार आहे, विजांचा कडकडाट चालू आहे, कोण कोणाला दिसत नाही, फक्त दिसत ती वीज दिसते. अशा काळा कोट अंधारामध्ये एक माय गडावरून धरपडते आपल्या लेकरा करता, आपल्या बाळा करता. सज्जन हो, कशी आली आणि काय झालं महाराज? त्या गडावरून वाट काढली, वाट काढून घरी पोचली. घरी पोचल्यानंतर महाराज आपल्या लेकराला उराशी धरलं आणि पटापट त्या लेकराच्या पप्प्या घ्यावा महाराज. त्या आईला माई म्हणावं महाराज. राजांना कळालं, रात्री दरवाजा तर बंद आहे, सगळ्या किल्ल्याचा दरवाजा बंद आहे, मग हिरकणी गेली कुठून? आणि ताबडतोब हिरकणीला बोलवून आणा म्हटल्यानंतर हिरकणीला नेलं. हिरकणीच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू यायचे. राजा, काहीच केलेलं नाही आम्ही आणि आमच्यावर काय शिक्षा होती का, काय अन्याय झाला माझ्यावरती? राजांच्या समोर उभं केलं हिरकणीला. हिरकणीला वाटायचं आता मला काहीतरी शिक्षा होणार. मी गडावरून उतरले, गडाचा अपमान केला, गडाचा नियम मोडला, आता मला शिक्षा होणार. राजाने बोलवलं महाराज आणि बोलवल्यानंतर समोर उभं केलं. हिरकणी, गडाचे सगळे दरवाजे बंद होते, किल्ल्याचे सगळे दरवाजे बंद होते. शत्रूपासून आपण सुरक्षित राहण्याकरता कडे कोट पहारा आहे. ज्या बाजूने शत्रू येऊ शकत नाही, ज्या बाजूने
परकीय शत्रू आक्रमण करू शकत नाही किंवा शत्रू येऊ शकत नाही, अशा कठीण परिस्थितीमध्ये तू मार्ग काढला कुठून? तो मार्ग काढला कुठून? हिरकणीने सांगावं राज, मी मार्ग काढणं एवढं मला अवघड नव्हतं महाराज. माझ्या अंतकरणामध्ये एकच इच्छा, माझ्या अंतकरणामध्ये एकच अपेक्षा, माझं बाळ घरी आहे. आणि गडावून महाराज मी अशी उतरली, या झाडावून तशी उतरली. राजानं महाराज शिक्षा न देता जगाच्या पाठीवर एक माय अशी जन्माला आली की अशा कडे कोट किल्ल्यामधून जी माय आपल्या लेकरांकरता वाट काढते महाराज, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अशा आईची आठवण महाराज आपल्या हृदयामध्ये आनंद अविरत राहील. असं त्या बुरुजाला नाव दिलं महाराज. काय बुरुजाला नाव दिलं? त्या हिरकणी बुरुज महाराज. आणि तुकोबराय बोलतात, अशा माईच्या चित्तामध्ये काय होतं? तिच्या अखंड चित्तामध्ये अभंगाचं, मातेची या चित्ती, मातेची या चित्ती, मातेची या चित्ती, हो मातेची या चित्ती, 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 अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी 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 बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, ची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, आपुला, देह विसरे आपुला, मातेची या चित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, ओ मातेची या चित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, व्याप्ती, अवघी बाळकाची. देह विसर, त्याच्याकरता माई आपला देह देखील त्याग करायला तयार आहे महाराज. आहे का नाही? बरेचसे प्रसंग आपण ऐकले होते बघा. आई तिलाच म्हणावं, आहे का नाही? एखादं मूल जन्माला यायला लागलं असेल, एखादं मूल जन्माला येणार आहे, माय माऊलीला आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट करतो. ऍडमिट केल्यानंतर आपण सर्वजण विचारतो बघा, डॉक्टर आपल्याला बोलतात, हे बघा तुमचं मूल तरी जगेल नाहीतर माय तरी जगेल, पुढे दिवशी तुम्ही निर्णय द्या. काय तुम्हाला पाहिजे? तुमचं मूल पाहिजे का तुम्हाला मुलाची आई पाहिजे? बोला बोला. आपण त्या ठिकाणी असो, आपण काय म्हटलं असतं डॉक्टरला? खेळीमेळी. हा, आपण त्या ठिकाणी असो, ठीक आहे नाही? आणि डॉक्टर जसा आपल्याला सल्ला आहे, बोला बोला पटदिशी बोला, वेळ थोडा आहे, तुम्हाला मूल पाहिजे का मुलाची आई पाहिजे? आबा, हा, आपण काय म्हणतो? मूल गेलं तरी जाऊ दे, पण मुलाची आई जगली पाहिजे. ऐका सज्जन हो माय बापू, आपण म्हणतो आई पाहिजे, पण माझी माय माऊली म्हणते, अरे माझा देह गेला तरी जाऊ दे, माझा देह भित्तर आहे,
पण माझं लेकरू जगलं पाहिजे, माझं मूल जगलं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. हे जवळी घेता शिन गेला, 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 जवळी घेता शिन गेला. हे विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला, देह विसरे आपुला, 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 देह विसरे आपुला. देह विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला. देह विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला. विठ्ठल द्रौपदाचा दुसरा तुकडा ऐका नाही, द्रौपदातला 2 नंबरचा तुकडा. महाराज सांगितलं जवळी घेता, जवळ घेतलं महाराज. भागही जातो, शीनही जातो महाराज, पण जवळ घेण्याकरता माईच नाही महाराज. ऐका नाही, जवळ घेण्याकरता आई नाही रे गड्या, आई नाही. ऐका नाही, झोपेत आई टाकून गेली आणि सगळी मंडळी अशी झोपेतच टाकून जातात बरं का मंडळी. हा, धर्मपंडितांनी न्याय दिला. तुमच्या लेकराच्या मुंजी करायच्या असेल तर, तुमच्या लेकरांना न्याय भेटायचा असेल तर तुम्हाला एकच आहे न्याय. काय? देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल तुम्हाला. निर्णय मान्य झाला सज्जन हो. ज्याची माय गेली त्याच्याकरता महाराज. आपली माय जरी गेली ना, आपल्या आईने जगाची आई ठेवली आपल्याकरता महाराज. आपल्याला जगाची माय आहे महाराज. एक सांगू तुम्हाला, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कमी वयाचं जर सौभाग्य लाभलं असेल तर माझ्या ज्ञानोबा राहिला बरं का. सगळ्यात कमी वयाचे संत संत ज्ञानोबा राय. अतिशय वय कमी आणि कमी वयामध्ये ज्ञान सगळ्यात ओतपोत भरलेलं ज्ञान. मी नेहमी सांगत असतो, माणसाने आपली ओळख करून दिली पाहिजे. लोक आपली चांगली ओळख करून देत नसतात. कधी ते कोण म्हणते महाराजांनी चांगलं कीर्तन केलं त्या दिवशी, दुसरा कीर्तनकार म्हणाल काय, त्याला काय येते, मीच पाहिजे होतो, आपलं कीर्तन ऐकायला पाहिजे होतं. लोक आपल्याबद्दल चांगलं बोलत नसतात. आपण तरी अपेक्षा का ठेवा लोकांनी चांगलं बोला. पण एक मला कळतं की आपली चांगली ओळख आपण करून द्यायची. आपली ओळख आपण करून द्यायची. आपलं गाणं चांगलं आपण गाऊन दाखवायचं. आपला मृदंग चांगला आपण वाजवून दाखवायचा. तसं आपली ओळख आपण करून द्यायची. तसं सर्व संतांनी आपली ओळख आपण करून दिली बघा. माझ्या तुकोबरायाकडे लक्ष टाकलं की आपल्या लक्षात येतं. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे श्री जगद्गुरु तुकोबराया. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिली देवालया. आणि ज्ञानोबरायाकडे बघितलं की आठवतं
ज्ञानोबराकडे पोत भरलेलं ज्ञान माझ्या ज्ञानोबराने आपली ओळख करून दिली कशानं ज्ञानानं. ज्ञानाचा सागर का ज्ञानचा ज्ञानाचा सागर माझा ज्ञानाचा सागर सखा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सर्ग गग बलदा गारेदा रे रे ग जर जर बदा बदा गम गम रे ग ग ग ग ग ग अरे ग बदा सब दा अरे ग बदा सब दा अरे ग बदा सब दा सखा माझा ज्ञानेश्वर 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 हो प्रत्येक संतांनी आपली ओळख करून दिली महाराज ठीक आहे. ज्ञानोबरायकडे बघितलं की आपल्याला आठवतं ज्ञानोबराय ज्ञानाचे सागर आहेत महाराज. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हे मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ठीक आहे ना? महाराज बोलतात जवळी घेता सीन गेला. एकदा का जवळ गेलं महाराज भागईत गेला आणि सीने गेला महाराज. पण जवळ घेण्याकरता माय नाही राहिली महाराज. धर्म पंडितांनी न्याय दिला. जर तुमच्या लेकरा बाळांना जर मुंजी करायची असेल न्याय द्यायचा असेल न्याय मिळावा असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागल. धर्म पंडितांचा न्याय आणि न्याय घेऊन विठ्ठलपंत रुक्मिणी माता घरी आल्यानंतर दोघांची चर्चा चालू. काय दिला न्याय विठ्ठलपंताने सांगावं देहांत प्रायचित्त एवढं मोठं शासन आपल्याकरता एवढी मोठी शिक्षा विठ्ठलपंतांनी सांगितलं. आपल्या लेकरांचं जर भलं व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला देहांत प्रायचित्त घेतलंच पाहिजे. त्याच रीतीप्रमाणे आपले मायबाप आपल्याकरता त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं सज्जन हो. पण आपला मायबाप रात्रंदिवस आपल्याकरता देहांत प्रायचित्त घेतोय. विठ्ठल रात्रीचा प्रहर संपला. उत्तर अर्धामध्ये रात्र लागली आणि विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला उठवतात. रुक्मिणी जावं लागेल मला. रुक्मिणी बोलतात अहो बाप नसेल तर चालणार नाही. बाप पाहिजे लेकरांना. विठ्ठलपंत बोलतात बाप नसेल तर चालेल पण आई पाहिजे. आई म्हणते आई नसेल तर चालेल पण बाप पाहिजे. सज्जन हो माई पाहिजे आणि बापही पाहिजे. आणि खऱ्या जगण्याला अर्थ तिथंच आहे बघ. त्याला माय बाप आहे ना खऱ्या जगण्याचा अर्थ तिथे आहे सज्जन हो. एकदा का माय गेली एकदा का बाप गेला. पाठीवरची थाप गेली ज्याचा बाप गेला आणि मायेचा पाझर आटला ज्याची आई गेली सज्जन हो. विठ्ठल रात्रीचा प्रहर संपला. पाटे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त घेतात महाराज. देहांत प्रायश्चित्त घेतलं. पाटे मुक्ताईनं उठावं आणि निवृत्ती दादांना विचारावं दादा आई कुठे. निवृत्ती दादाला विचारावं आई कुठे. निवृत्ती दादानं सांगावं आता आई आपली बाहेर गेलेली आहे. आता आई रिटर्न येणार नाही. आई परत येणार नाही. म्हणजे गेली कुठे म्हणले देवाच्या घरी गेली. सगळेच देवाच्या घरी जातात की मग ते परत माघारी नाहीत काय येत. देवाच्या घरी गेलेले परत माघारी नाही काय येत. निवृत्तीनाथानं सांगावं नाही मुक्ता आता माईबाप कधीच येणार नाही. मला एवढंच सांगायचंय सज्जन हो. आपल्या ज्ञानोबरायानं या सर्व संत महात्म्यानं जरी आपले माय गेले असले जरी आपले बाप गेला असेल खऱ्या अर्थानं आपल्याकरता एक मोठी माय दिली महाराज या जगतात या संत महात्म्यानं आपल्याकरता. माय मेले बाप मेला माय मेले बाप मेला माय मेले
माई गेली महाराज, बापही गेला. आता कोण आहे आपल्याला? छोटी छोटी भावंड महाराज सकाळपासून जिकडं तिकडं फिरू लागली. एकदा का आळा सुटला ना महाराज, एकदा का आळा सुटला की तो आळा परत बांधता येत नाही. बांधल्या पिंडीचा सुटलाशी आळा. एकदा का महाराज हो असता व्यस्त झालं ना गड्या सज्जना हो, ऐक नाही परत हे जुळत नाही रे दादा, ऐक नाही. माई गेली, बाप गेला. छोटीशी मुक्ताई विचारते बाबा कधी येणार, आई कधी येणार. लहान लहान लेकरांना महाराज एवढा त्रास सहन करावा लागला. लोकांनी इंद्रायणी स्नान करू दिलं नाही, आळंदीमध्ये फिरवू दिलं नाही महाराज, ऐक नाही. आळंदीमध्ये फिरू दिलं नाही, स्नान करू दिलं नाही. मला एवढंच सांगायचंय, या संत महात्म्यानं आपल्याकरता जगात सर्वात मोठी आई दिली गड्यावर, ऐक नाही. आपण सहज जरी माझ्या ज्ञानोबरायाकडे बघितलं ना महाराज, हो आईची आठवण येते महाराज. ज्ञानोबरायाकडे बघितलं आणि खऱ्या अर्थानं ज्ञानोबराय जात जा कधीतरी आळंदीला, जात जावं कधीतरी देहूला. देह आहे तोपर्यंत देहूला जा. एकदा का देह गेल्यानंतर कसायला जातात देहूला, ऐक नाही. जा कधीतरी देहूला, जा कधीतरी आळंदीला, कधीतरी जा पंढरपूरला. आम्हाला कुठलं जमतं महाराज, आम्हाला मरायला सवड नाही. मरायला का सवड लागते महाराज. ते उशाला बसलेले गडोवडी काळ हे का नाही, क्षणाला वाट बघतो अजून किती आहे हे अवकाश. तर आपल्यावरती टपलेलं आहे आपलं आयुष्य, त्याचं खाते आहे. आयुष्य खातो काळ, सावधान राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, एसटी येण्याच्या अगोदरवर हात करून उभा राहा. एसटी गेल्यावर काय धुरोळा खातो का? जोपर्यंत शरीर चांगलं आहे, जोपर्यंत आयुष्य चांगलं आहे, जोपर्यंत हा पट्ट्या चांगला आहे ना तोपर्यंतच परमार्थ आहे. जोपर्यंत शरीर चांगलं आहे ना तोपर्यंतच देवधर्म आहे. एकदा का निकाम झालं का महाराज, याचं काय पडपुलं काय आलं, येणं होतंय गुडघं येणं, चालायला येणं, याच का बसणार, तोंडात दातच नाही राहिला. जोपर्यंत जोरी आहे सकळ सिद्ध तोपर्यंतच परमार्थ आहे सज्जन हो, ऐक नाही. एकदा का निकाम झालं, कोण नसतं गड्या कोणाचं, कोण आहे कोणाचं. चांगल्याला कोण विचारत नाही महाराज. मला सांगा, ज्याचं निकाम आहे त्याला विचारल का? तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तना. तरुण वयाला परमार्थामध्ये किंमत आहे, संप्रदायामध्ये किंमत आहे. कोण कोणाचं नसतं गडे. एकदा का आपलं शरीर निकाम झालं, कोण कुणाचं नसतं. नाही कुणाचे कोणी, तुझी नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. हे अंती जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून. अंती जाशील एकल प्राण माझे 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 म्हणून. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सगळी सोय. ए बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सगळी सोय रे. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सगळी सोय. मागे सर्व राहिले तुटतील धागे तोरे. कोण आहे आपलं? कोणच कुणाचं नाही महाराज. कोण नसतं सज्जना हो कोणाचं. या नेमकं शरीरानं आल्यानंतर तर केलं पाहिजे काय, आपला उद्धार झाला पाहिजे का नाही. आपण किती मर 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 मेलं तर आपल्याला आपल्याकडे सगळे पुरावेत महाराज. आजा गेला, पंजा गेला, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. पंजा गेला, बाप मसना गेला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला, पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला.
एका कपाट निघून सगळी मंडळी गेली महाराज. आणि आपण सुद्धा त्याच मार्गावर आहोत नाही का. आपण सुद्धा पण आपल्या लक्षात राहत नाही. आपल्याला वाटतं आपण मारणारच नाही. असं कुठं असतं का गाड्या. जे जे उपजे ते नासी नासिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिबर जन्माला यावंच लागणार आहे. काही काळ इथं राहावं लागणार आहे. जन्मला देह पोशिला सुखाचा, जन्मला देह पोशिला सुखाचा. काय भरवसा याचा आहे, काय भरवसा, काय भरवसा याचा आहे, काय भरवसा याचा आहे. एकलेच यावे, एकलेच जावे, एकलेच यावे, एकलेच जावे, एकलेच जावे, एकलेच जावे, एकलेच जावे, एकलेच जावे. एक शास्त्रकार गोड बोलतो बघा. कोणाचाच भरोसा नाही. आहे कोणाचा. बरं आता इथं बसलेले आपण सर्वजण आता इथं सुंदर कीर्तन ऐकलं, गोड कीर्तन झालं, महाराजांना गोड भजन गायलं, महाराजांना गोड मृदंग वाजवला आणि सकाळी आपल्याला अचानक कळत बघा हो ते गेले. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा बिकू द्या, तुझा ना भरोसा, ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल आणि मीठ भाकर, असं चूल आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोडी साखर. अरे सोडून दे रे धनाच्या तुला नसा. जग हे कुणाचे सांग भल्या. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेळा होता. एक कोणी अभंगाची कधी लागेल रे वेळा. ए धनाचा लोभ सोडून दे, तरी सन्मार्ग नेतीचा, तरी सन्मार्ग नेतीचा. धनाचा लोभ सोडून दे, धरी सन्मार्ग नेतीचा, करे सन्मार्ग नेतीचा. सदा गारे, सदा गारे, सदा गारे भूपाळी तू आता त्या पांडुरंगाची कधी गोरे भंगाची. असो कधी मध्ये क्षपक बी घ्यावं लागतं ते शेजार. आता हे गात्यात नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल आणि माती मीठ भाकर, मुखी नाम गोडी साखर. गोड साखर. सोडून दे सोडून दे रे तू धनाच्या लालसाला. काय गोड आहे बघा. आपण पाहुणे म्हणून आहोत त्या ठिकाणी. नाथबाबाचं एक गोड प्रमाण आहे बघा. आहे का नाही. काही दिवसापूर्वी मर्यादित आलो इथं का फाउंडेशनचे काही दिवसापुरतच आहोत इथं. आपल्याला मुक्काम एक दिवशी संपवायचा इथून. पाहुणे ग राशी
आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर किंवा पक्षी अंगणी उतरती एका गुंतवण्या राहते तैसे असावे संसारी जोवरे प्रार्थनाची दोरी. तिथपर्यंतच आपण मर्यादित राहायचं महाराज. पण आपण तर आपल्या लक्षातच राहत नाही मी मरणार आहे. आपल्याला वाटतं आपण जाणारच नाही. असं कुठं असतं का महाराज? आहे की नाही? उपजया पिंडाला मरण हे निश्चित आहे महाराज. आपल्याला त्याच्यातून सर्वांना जावं लागणार आहे. आपण बरीचशी प्रमाणं दिली होती महाराज. आज एका माईला जाऊन एका आईला जाऊन आहे का नाही. आज 1 वर्ष झालेलं आहे. मग श्राद्ध करावं लागतं का? माईच्या प्रित्यर्थ श्राद्ध करावं लागतं महाराज. हे शास्त्र आहे, याला नियम आहे. जर समजा नाही श्राद्ध केलं तर त्यांच्या ऋणात काही लोकांचं आपल्यावरती ऋण आहे. मग अशी आपण बघितलं देवाचं ऋण आहे, ऋषीचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे आणि माईबापाचं ऋण आहे. देवाचं ऋण आहे आपल्याला एवढा शरीर चांगला दिला बघा. देवी दिला देह भजना गोमटा. हे देवाचं ऋण आहे आणि देवाचं ऋण फेडण्याकरता भजन करावं लागतं. ऋषीचं ऋण आहे महाराज. ऋषीने रात्रंदिवस तपश्चर्या केली कोणाकरता? आपल्या करता. संतांनी आपल्यावरती संतांचं आपल्यावरती ऋण आहे. किती ऋण आहे? विनाशकन निघालेल्या जनाला सन्मार्गाला लावण्याकरता हे संतांचं ऋण आहे आणि मायबापाचं ऋण आहे महाराज आपल्याला. आहे का नाही? देहामध्ये शरीरामध्ये जीव असेपर्यंत आपलीच काळजी करतात. या मायबापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता श्राद्ध हे करावं लागतं. विठाल नाही केलं तर ते आपल्याला शाप देतात महाराज. आमचे विकास महाराज गोड सांगायचे बघा. गाव जर सुखी नांदावं असं वाटत असेल तर ग्रामदेवता प्रसन्न राहिली पाहिजे. जर आपलं कुटुंब सुखी राहावं असं वाटत असेल तर आपलं कुलदैवत प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि जर आपल्याला पितृदोष लागावा असं न वाटत असेल तर आपले पितृदोष किंवा आपले पितृ हे संतुष्ट राहिले पाहिजे. कटा त्याची करती पितार कटा त्याची करती पितार शाप देतात. आहा कटा कटा करती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. आपल्यावर हे आलेलं सर याच्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर हे करावंच लागतं महाराज. आहे का नाही? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. आपण विधिवत जर श्राद्ध केलं महाराज तर आपला पितृदोष राहू शकत नाही. जर समजा पितृदोष शिल्लक राहिला तर मग आपल्याला ते सांगतात बघा काका काय तुम्ही नारायण नाग बली करा, तुम्ही नाशिकला जा, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा, हा नरसिंहपूरला जा, हा विधी तुम्हाला करावा लागेल. म्हणजे श्राद्ध करावंच लागतं का? शास्त्र आहे. कारण याला काय पुरावा आहे का? आपल्या संत सभेमध्ये श्री तुकोबराने आपल्या पित्याचं श्राद्ध घातलं आणि जगाचा मालक श्री प्रभू रामचंद्र आपल्या पिता दशरथाचं श्राद्ध वनवासामध्ये असताना घातलं महाराज. वनवासामध्ये श्राद्ध घातलं. हे करावंच लागतं. हा नियम आहे, हे शास्त्र आहे. जर नाही केलं तर आपल्याला पितृ आपल्याला दोष देतात महाराज. मग या तिथीला करावं लागतं का? हो. कारण देहातून असणारा प्राण गेल्यानंतर महाराज जाण्याकरता काही 6 महिन्याचा अवधी लागतो. रिटर्न येण्याकरता 6 महिन्याचा अवधी लागतो. आणि हा प्रवास खडतर सांगितला. एवढा खरतड प्रवास आहे जीवातून. आणि असणारा हा जीवात्मा मुक्त झाल्यानंतर तो प्रवासाला लागला का जोडीती मारिती यमाचे निष्ठुर किंकर. मग प्रवास करत असताना मध्येच बरेच महाराज संकट आहेत मोठे मोठे. एक वैतरण नावाची नदी आहे, ती नदी पार करून जावं लागते. ती नदी पार करत असताना जीव घाबरतो. नदी म्हणजे ती काय थंड पाण्याची, गरम पाण्याची, गोड आंबट खारट पाण्याची नाही. या विश्वामध्ये जेवढी घाण आहे ती सगळी त्या नदीतून वाहते महाराज. एवढी दुर्गंधी असणारी नदी. जीव घाबरतो, पाठीमागं सरतो. पाठीमागं सरला काही यम पाठीमागे असतात. तोडीती जोडीती निष्ठुर येते यमाचे किंकर. मग जीव घाबरल्यानंतर जवळ कपिला गाय राहते बघा. मग कपिला गाय बोलू लागते, अरे हा प्रवास करण्याकरता घाबरतो का? जर हा प्रवास सुखकर करायचा असेल तर मी तुला मदत करेन, पण एका अट्टीवर, एका शर्तीवर. मनुष्य जीवन जगत असताना कधी गायची सेवा केली का? सज्जनाव सर्वांना एक विनंती आहे,
जरशा कोणालाही का आणि तुला कोणालाही द्या. हा पण जीवन जगत असताना आयुष्यात देशी काय गड्या कधी खाटकाला देऊ नका बरं का. जुनी माणसं नेम सांगत होते बघा ते. आम्ही लहान लहान असताना आमचे आजोबा मोठी माणसं त्या काळामध्ये बघा देशी गायचं कालवड कोणाला तरी ब्राह्मणाला दान करायची, एखाद्या गरीबाला सांभाळण्याकरता द्यायची. का बरं? त्याचं शास्त्र हे आहे, आपला प्रवास जर सुखकर करायचा असेल तर गोदान केलं पाहिजे आणि गायीची सेवा केली पाहिजे. मग ते असणारी कपिला गाय विचारते, मनुष्य जीवन जगत असताना कधी गायीची सेवा केली का? जर गायीची सेवा केली असेल तर मी नक्की मदत करेल आणि या गाणीतून तुला पहिलं तिराला नेल्याशिवाय राहणार नाही. ती गाई दिवशी गाई मदत करते महाराज. म्हणून चुकून सुद्धा जीवनात लय पार मारतो, लय वाऱ्या लय आटकास करण्यापेक्षा साधी सरळ सोपी भक्ती, मायबापाची सेवा, गो सेवा, हीच ईश्वर सेवा महाराज. याच्यापेक्षा मोठी लय सेवा नाही. तुम्हाला वाटलं का लय गंधवर पडलंय, माळा घातल्या माझी लय देवधर्म करतोय, लक्षात सुद्धा आणू नका. लय वाऱ्या लय केले म्हणजे लय माळा टपूच्या टपू खांदवल तिथं गंध नाही 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 महाराज. लय विश्वास सुद्धा मी तसं बोलत नाही. विठाला विठाला साधा सरळ परमार्थ तिथं गेल्यानंतर महाराज जगाच्या मालकासमोर आपल्याला न्याय द्यावा लागतो. मनुष्य जीवन जगत असताना पाप किती केलं, पुण्य किती झालं, एकादशी किती केल्या, पंढरपूरच्या वाऱ्या किती केल्या, लोकांच्या चोऱ्या किती केल्या, कोणाकोणाचे पैसे बुडवले, कोणाकोणाचे भांडणं रावले, कोणा मी नाही बोलत, हे गरुड पुराणामध्ये आलेलं आहे महाराज. मला पद्धत सांगायची का गरज आहे? हे सगळं गरुड पुराणामध्ये हे सगळ्या महाराज आलेलं आहे आणि तिथं सगळ्याला आपल्या लेखाजोखा सगळा त्या भगवान परमात्म्यासमोर चोख हिशोब द्यावा लागतो. तुम्ही म्हणता हिशोब घेण्याकरता कोण आहे? तिथे चित्रगुप्त नावाचे सरकारी वकील आहेत बघा. ते आपला सगळा हिशोब घेतात. मग त्याच्यावरती ठरलं तर आपलं की पुनर्जन्म आता तुम्हाला नंतर कुठल्या योनीमध्ये प्रवेश आहे. जर पाप जास्त झालं तर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी जननी शयनम एक योनी कोटी कोटी फेऱ्या मग लागे वारा मनुष्य देहाचा. आपलं पाप जास्त झालं की पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. किती वेळा जन्म व्हावे, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित म्हणून जीव व्याला शरण विठोबाशी गेला पुन्हा. आणि जर समजा पाप आणि पुण्य समान झालं तर पुन्हा मनुष्य योनीमध्ये जागा महाराज. आज या ठिकाणी आपल्या भावीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं महाराज. भाभीचाही त्या ठिकाणी हिशोब झालेला आहे. पाप किती आहे, पुण्य किती आहे, सगळा लेखा झोका घेऊन महाराज असणार न्यायाचा कागद घेऊन आज आपल्या समोर यावं लागतं. आल्यानंतर त्यांना न्याय काय भेटलेला आहे. जर समजा त्यांचं पुण्य कमी पडत असेल तर आपण जगाच्या मालकाला विनंती करू, हे देवा जर आमच्या भावीला पुण्य पण कमी पडत असेल, त्यांच्या लेकराने केलेला हा असणारा अन्नदान आहे आणि हा धर्ममंडप आहे, याच्यामध्ये ज्ञानदान आहे, याच्यामध्ये अन्नदान आहे, याच्यामध्ये वस्त्रदान आहे. जेवढी त्यांनी दानं केली महाराज, यातून जे जे पुण्य प्राप्त झालं ते सगळं पुण्य आपण भाभीच्या पारड्यामध्ये टाकून देवाला विनंती करू की भगवंता इथून पुढे देखील मनुष्य योनीमध्ये प्राप्त कर, की जेणेकरून माझ्या पांडुरंगाची भक्ती करता येईल, पंढरपूरची वारी करता येईल आणि मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त होईल. विठ्ठला हे श्राद्ध करावं लागतं महाराज. तो न्यायाचा कागद घेऊन आल्यानंतर आज ठरणार आहे की या ठिकाणी आता इथून पुढचा प्रवास काय, कुठल्या योनीमध्ये प्रवेश आहे. असणारा जीवात्मा महाराज या ठिकाणी गुप्त रूपाने आपल्या सगळ्या समोर बसलेला असतो. तो सगळं बघत असतो. या ठिकाणी आज कोण कोण आलेला आहे, पाहुणे मंडळी कोण कोण आलेला आहे, जेवणाकरता काय केलेलं आहे, आजचा सगळा लेखाजोखा असणारा जीवात्मा आज या ठिकाणी थांबतो. आजचा मुक्काम होतो आणि उद्याच्याला नवीन जीवनाला सुरुवात होते. त्याच्याकरता या संकटातून मुक्त होण्याकरता हे श्राद्ध घालावं लागतं. विठ्ठला असं या न्यायाप्रमाणे केलेला हा अट्टाच याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. त्यासाठी केला होता अट्टहास, त्यासाठी केला होता अट्टहास,
आयुष्यभर नाही जरी परमार्थ करता आला ना गड्यावर, माझ्या लेकरांना माझ्या करता एवढा अट्टहास केलेला आहे. कमीत कमी माझा शेवट तरी गोड झाला गड्या, याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड झाला. आता निश्चिंत झाले गड्या, आता निवांत झालं. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खऱ्या अर्थानं प्रयत्न करायचे दिवस संपले गड्या. कुंडलिया दावा दृष्टीच्या जाता जाता संत सज्जन हो, एक उपदेश छोटासा घरी घेऊन जा. माहिती माहीच असते, बाप तो बापच असतो. माईची जागा कोण घेऊ शकत नाही, बापाची जागा कोण घेऊ शकत नाही. बाप तो बापच असतो आणि माहिती माहीच असते. कसं गजर गड्या, सूर्य सूर्याच्या जाग्याला राहतो, सूर्याची जागा कोण घेऊ शकत नाही. चंद्र चंद्राच्या जाग्याला राहतो, चंद्राची जागा कोण घेऊ शकत नाही. आणि पृथ्वी माता ही पृथ्वीच राहते, हिची जागा कोण घेऊ शकत नाही. तशी माहिती माहीच असते गड्या आणि बाप तो बापच असतो गड्या. जाता जाता एक आपला पामाराचा छोटासा निरोप घरी घेऊन जा. ज्याला माईन बाप असेल ना, ज्याला माईन बाप असेल, माई बापाची सेवा करा गड्या, माई बापाची सेवा करा. तुम्ही पंढरपूरला नाही गेला तर सेवेचं फळ माई बापाची सेवा केल्यानंतर लागतं. तुम्ही काशीला नाही, आणि एक सांगू, माय बाप केवळ काशी तेने न जावे ते भासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिका काय केले, पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे केले. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, 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 तीर्थासी. अतिशय गोड गोड प्रमाण महाराज. आपली वेळ संपलेली आहे. पुंडलिकानं काय केलं महाराज? काहीच केलं नाही, फक्त माई बापाची सेवा केली. जगाचा मालक आपल्या या ठिकाणी आणून उभं केलं आहे का नाही. जगाचा मालक असणारा परब्रह्म माय बापाच्या सेवेखातीर पंढरपूरला यावं लागलं. आणि युगानं युग माझा जगाचा मालक भीमातिरी एक वसविले नगर आणि त्याचे नाव पंढरपूर आहे का नाही. तेथील मोकाशी चारी बुजा त्याशी बायला 16,000 रे. नाचत नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ्या, सुख देईल विसावा रे. जर सुखच पाहिजे असेल तर गड्याव माय आणि बापाची सेवा करा. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. जे जे माय बाप जिवंत आहे त्याने काशीला नाही गेलं तरी चालतं, त्यांची काशी घरी आहे. त्यांनी मी नाही तसं म्हणत, माय बाप असताना गड्या माय बापाची सेवा करा, माय बापाची सेवा करा. माय बापाची सेवा करा म्हणजे काय, पाळण्यात बसून झोका द्या का? आपण बोलल्यानंतर त्यांच्या अंतकरणाला दुःख होणार नाही, फक्त असं बोलू नका. आपण बोलल्यानंतर त्यांच्या अंतकरणाला इजा होईल असं फक्त बोलू नका. मग काय सेवा करा म्हणजे नेमकं का? पाळण्यात बसून झोका द्या, काय करा सेवा करा म्हणजे? आपण बाहेरून आल्या ना, आईला विचारायचं आई जेवली का? तिचं अंतकरण महाराज का सुपा एवढं काळीच होतं. बाबा मी जेवले रे, उपाशीच असते आई, पण आई सांगते मी जेवले, तू जेवून घे. बाबाला विचारायचं बाबा तुम्ही जेवले का? एक एक सज्जन हो, एक लक्षात घ्या सज्जन हो, जोपर्यंत आई जिवंत आहे ना, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत कधी कधी आईच्या मांडीवर झोपत जा. तिला आबाळ खाली आल्यासारखं वाटतं. एक बार महिन्यातून 15 दिवसांनी एक बार सहज आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं गड्या. आणि बाप रानातून आला का, शेतातून आला, गावातून आला, एकदा 8 दिवसात एक बार बापाला उगाच मिठी मारायची गड्या. बापाला अख्खं जग जिंकल्यासारखं होतं गड्या, बापाला जग जिंकल्यासारखं होतं. पण आपल्याकडे तसं होताना दिसत नाही गड्या. आपलं आयुष्य गेलं तर आपण बापासंग बोलत नाही, आयुष्य गेलं तर आमच्यात गडी बहादर आहेत महाराज, आई संग बोलत नाही. काय पाप केलं त्यांनी गड्या? आपल्याकडचं अख्खं विश्व त्यांनी निर्माण केलं गड्या. पण ते गेल्यावर कळतं गड्या. हो, कारण आईसारखं जगात दैवत आहे, दैवत जगासारखं या आईसारखं दैवत या विश्वात नाही महाराज. एक गीतकार बोलतो बघा, लय गाणे म्हणणारा मी नाही बघा, पण एका आईसाठी गीत होतं बघा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. वा वा वा.
आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणारे नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणारे नाही. आई तुझी मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझी मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही. एवढे उपकार आहेत महाराज माईच्या आपल्यावरती. या ऋणातून आपण कधीही आणि आई गेल्यानंतर कळतं महाराज, जोपर्यंत आई आहे, कारण त्यांनी आपल्यासाठी एवढं काबाड कष्ट केलं. सज्जन हो, आम्ही लहान असताना एक एवढा दृष्टांत घरी घेऊन आपली सेवा संपले. आजूबाजूला असेल तर या मानव, जे वनात असेल ते मंडपात या. आम्ही लहान असताना बघितलं महाराज बरं का, शितारी महाराज, आमच्या भागामध्ये त्यावेळेस पाणी नव्हतं गड्या, पाणी नव्हतं, ऊस नव्हता, कोरडवाहू शेती असायची, बागायत नव्हतं. ज्वारी आली का मका जायची, मका आली का ज्वारी घ्यायची, आणि दोन्ही बी गेलं तर गड्यावर दुष्काळ असायचा, दुष्काळ. आणि तेव्हा काय हमारे दो असलं नव्हतं. एका एका माईला 8-8, 10-10, 15-15 लेकरं होती. माझ्या आजोबाला 8 लेकरं होते. आमच्या गावात एका काकांना 21 लेकरं, 21 किती 21 लेकरं होती. आणि जर दुष्काळ पडला तर हे जगवायची कशी महाराज, हे कशी जगवायची. पण आमचे आई बाप कधी मागं पुढे नाही राहिले कष्टाला, आपल्या लेकरा करता, आपल्या बाळा करता महाराज एवढं काबाड कष्ट सहन केलं. किती काबाड कष्ट सहन केलं. कधी ऊन म्हणले नाही, कधी पाऊस म्हणले नाही, कधी पायात काटा मोडला म्हटले नाही गड्या. किती काबाड कष्ट सहन केलं. रखरखत्या उन्हात तळपत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविणे काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, आई माझी आई माझी मायेचा सागर, सोडून या गेली आई आम्हाला केला. सोडून या गेली आई आम्हाला घराला. आपण इकडनं आलं का आईची आठवण येते बघा. पोर्चकडे बघितलं की आईची आठवण येते. याच पोर्च मध्ये बसलेली माझी आई. आपण गावातून आलं का तिचं समाधान व्हायचं. आला राजा, आज तो पोर्च, आज तो घर सुन सुन वाटतं बड्या. अजून सांगू तुम्हाला, जोपर्यंत घरात माई आहे, जोपर्यंत घरात बाप आहे, तोपर्यंतच घराला शोभा आहे. एकदा का महाराज माई गेली, ती जागा सुने सुने वाटते. कुठं शोधावं आईला. आज वर्ष झालं गड्या, एक ना अनेक दिवस होऊन गेले, दिवसामागून दिवस गेले, बघता बघता वर्षही झालं गड्या. पण आईचा नाही शोध कुठं लागत. आई का रिटर्न येण्याच्या जागेला नाही गेली. आपण नेहमी सांगतो ढगाळ गेलेला सूर्य दिसतो, पण माती आईत गेलेली आई दिसत नाही गड्या. कोणाला म्हणू आई. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार, कष्ट केली किती. ऐकलं का किती कष्ट केलं माझ्या माईने. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. त्या काळात नव्हतं गड्या असं. लोकांची मन मजुरी केली आपल्या लेकरा करता. कधी अंगाला कधी कापड नीट घातलं नाही, कधी पायात चप्पल नीट घातली नाही.
जुन्या काळात दंड घालायच्या बघा बाया दंड, गाठीचं धोतर, गाठीची साडी, वा महाराज तिसरी साडी नव्हती बघा, अंगावर एक आणि दोन्यात एक, दोनच साड्या असायच्या. अशा परिस्थितीने माझ्या माईने आपल्याकरता वैभव उभा केलं गड्यावर, आपल्या बापाने वैभव उभा केलं. एवढीच माझी विनंती, मी तुमचा भावनाशी जास्त खेळत नाही. ज्याचं माय आणि बाप जिवंत आहे, माईला अंतर देऊ नका आणि बापाला अंतर देऊ नका गड्या. कुठं शोधणार आहे तुम्ही एकदा गेल्यावर माई? नाहीच गवत तुम्हाला माई, नाही सापडणार तुम्हाला